आपल्याकडे अनेक अशा म्हणी आहेत की ज्या आपण रोजचे पदार्थ जे आपण घरामध्ये वापरतो त्याच्यावर म्हणी केलेल्या असतात. उदाहरणार्थ खाल्ल्या मिठाला जागा किंवा साखरेचं खाणार त्याला देव देणार, असे अनेक म्हणी आहेत. त्यातलीच एक जी म्हण आहे ना, त्यातल्या एका जिन्नसावर आज आपण बोलणार आहोत. आज आपण माहिती घेणार आहोत मिठाची, म्हणजेच खाल्ल्या मिठाला जागावं असं जे आपण नेहमी म्हणतो ना, त्याच मिठाची आज माहिती घेणार आहोत. आता मिठामध्ये काय माहिती घ्यायची? आपण रोज आपल्या डब्यामध्ये मीठ असतं, आपण बाजारातनं मीठ आणतो, ते आपण स्वयंपाकात टाकतो, त्याने चव छान वाढते. मीठ कमी असेल तर आपण त्याला अळणी म्हणतो, आणि अळणी असेल स्वयंपाक तर आपल्याला कोणाला जात नाही, आणि म्हणून ताटामध्ये थोडंसं मीठ वाढावं अशी आपल्याकडे पद्धत आहे. वाढताना तरी मीठ ताटात किती वाढतात तर अगदी थोडंसं वाढायचं असतं, चमचाभर वगैरे वाढायचं नसतं बरं का. अशा अनेक तऱ्हेने आपल्या रोजच्या जीवनामध्ये मिठाला महत्त्व आहे. तर मग मिठाचा नक्की उपयोग काय होतो, कुठल्या प्रकारचं मीठ आहे ते आपण बघणार आहोत. पहिले अगदी आमच्या काळामध्ये म्हटलं तर काळं मीठ मिळायचं. काळं म्हणजे खडे मीठ मिळायचं, त्याचा रंग काळसर असेल, कदाचित ते थोडंसं अशुद्ध असेल, पण ते मीठ सर्रास आमची आजी आई स्वयंपाकामध्ये वापरायची. माठ असतो की नाही आपला छोटा, त्याच्यामध्ये ते मीठ ठेवलं जायचं. नंतर ते थोडंसं शुद्ध केलं जायचं, त्यामुळे पांढरं खडे मीठ यायला लागलं बाजारामध्ये. मग ते पांढरं खडे मीठ आम्ही स्वयंपाकघरात वापरायला लागलो, आणि नंतर थोडं ताटात वाढण्याकरता हेच पांढरं मीठ थोडंसं कुटून मग ते थोडंसं ताटात वाढण्याची प्रथा सुरू झाली. त्याच्यानंतर अगदी पांढरं शुद्ध केलं मीठ बाजारात अगदी प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये पॅकिंगमध्ये मिळायला लागलं. रोजचं जे मीठ आपण पांढरं वापरतो ना, त्याच्यामध्ये सोडियम आणि आयोडीनचं प्रमाण असतं, त्यामुळे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने असं मीठ रोज खावं असं आपल्याला सांगितलं जातं. याशिवाय काळं मीठ मिळतं, म्हणजे सैंधव मीठ मिळतं किंवा पांदेलोण मिळतं. दोघांच्याही रंगामध्ये फरक आहे. सैंधव मीठ जे असतं तेही आपल्याला पहाडामध्ये मिळतं असं मला जाणकार व्यक्तीने सांगितलं, आणि ते जे मीठ आहे ते उपासाला वापरलं जातं. आणि काळं मीठ जे आहे ते आपण चाटचे प्रकार करतो किंवा लोणच्यामध्ये वापरलं जातं. काही जणं रोज जेवताना ताटामध्ये काळं मीठसुद्धा खात असतात बरं का. याच्यावरून आपल्या लक्षात येईल की प्रत्येक मीठ हे उत्तमच असतं, चांगलंच असतं, आणि आपण पूर्वीपासून ते वेगवेगळ्या रूपामध्ये वापरत आलेलो आहोत. इथे आपण 4 मिठाचे प्रकार तुम्हाला दाखवण्याकरता मी घेतलेत. तर ह्याला खडे मीठ म्हणतात. हे पाहिच्यात खडे खडे असतात की नाही, म्हणून याला खडे मीठ म्हणतात. हे जे खडे मीठ आहे की नाही, हे तर स्वयंपाकात वापरलं ना तर त्या पदार्थाची चव छानच येते. परंतु याशिवाय जर आपण घराची जी फरशी पुसतो की नाही, त्या पाण्यामध्ये जर हे मीठ घातलं, साधारण 1 पाववाटी वगैरे, आणि त्याने जर आपली फरशी पुसली तर आपलं घर निर्जंतुक होतं. हे मीठ आहे ना, हे समुद्रातून मिळतं, त्यामुळे याला सी सॉल्ट किंवा समुद्र मीठ असंही म्हटलं जातं. आता याला पिंक सॉल्ट म्हणतात किंवा हिमालयन सॉल्ट असं म्हटलं जातं बरं का. हे जे मीठ आहे हे पहाडामध्ये मिळतं, आणि म्हणून याला पहाडी मीठ असं सुद्धा म्हटलं जातं. या मिठामध्ये आयोडीन थोडंसं कमी असतं, पण याच्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि आयर्नसुद्धा असतं, म्हणून रोजच्या जेवणामध्ये याचा वापरसुद्धा केला जातो. आता हे आहे पांदेलोण. याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण असतं. याचा एक स्वाद इतका छान असतो ना, त्यामुळे आपण चाट म्हणा किंवा एखादा पदार्थ जर आपल्याला आणखीन चवदार करायचा असेल तर त्याच्यामध्ये हे मीठ वापरलं जातं. पाणीपुरी मसाला आहे, चाट मसाला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा या मिठाचा छान वापर केला जातो. आपण कोशिंबीर केली की नाही की त्याच्यामध्ये 2-3 चिमूट छान मीठ घालावं बरं का. त्यामुळे स्वाद तर वाढतोच, परंतु याचे फायदे आपल्याला खूप मिळतात. आता 4थं मीठ आहे, हे आपण नेहमी वापरतो. याला पांढरं मीठ किंवा सफेद नमक असंही म्हटलं जातं. हे बारीक केलेलं असतं, हे शुद्ध केलेलं असतं, त्यामुळे ह्याचा रंग पांढरा स्वच्छ असतो. ह्याच्यामध्ये आयोडीनचं प्रमाण जास्त असतं, आणि मुख्य म्हणजे आपल्या शरीराला आयोडीनची गरज खूप असते, म्हणून या मिठाचा वापर स्वयंपाकामध्ये जास्त केला जातो. आणखीन एक 5वा प्रकार म्हणजे सैंधव मीठ असतं. तर ते सैंधव मीठ आज आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे दाखवता येत नाही, पण त्याचा उपयोग ज्या दिवशी आपला उपवास असतो की नाही त्यावेळेला केला जातो. आता मुख्य प्रश्न येतो की सगळे डॉक्टर म्हणतात की कमी मीठ खा, किंवा तुम्हाला सोडियम कमी झालं आहे तर थोडंसं जास्त मीठ खा, किंवा BP वाढलं असेल, हार्ट प्रॉब्लेम असेल तर कमी मीठ खा. तर सर्वसाधारण दिवसाला आपण किती मीठ खावं यावर सुद्धा संशोधन केलं आहे बरं का. 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ आपण साधारण खाल्लं पाहिजे. जशी आपल्या तब्येतीला रिक्वायरमेंट असेल किंवा आवश्यकता असेल त्याप्रमाणे मीठ खाल्लं तरीसुद्धा चालू शकतं. तर आता 5 ग्रॅम म्हणजे किती आहे? तर दरवेळेला काही मोजून 5 ग्रॅम आपण घेऊ शकतो का? तर नाही. आपला चहाचा चमचा असतो ना, तो सपाट चमचा असेल तर तो अंदाजे 5 ग्रॅमचा होतो. पण रोजच्या स्वयंपाकात आता कसं ओळखायचं की आपण किती मीठ वापरायचं? तर समजा घरामध्ये 4 माणसं असतील,
तर आपण अंदाजे 15 ते 20 ग्रॅम मीठ बाजूला रोज सकाळी उठल्या उठल्या काढून ठेवायचं. म्हणजे 4 सपाट चमचे मीठ एका वाटीमध्ये काढून ठेवायचं आणि सबंध दिवसभरात जे जे आपण पदार्थ करतो त्या पदार्थात त्या मिठाचा वापर करायचा. परंतु समजा तुम्ही सोया सॉस वापरला असेल किंवा मॅगीचा मसाला वापरला असेल किंवा आणखीन बटर वापरलं असेल, चीज वापरत असाल, तर त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं. त्यावेळेला आपण जे 5 किंवा 4 ग्रॅम म्हणतोय त्याचं प्रमाण मात्र 2 ग्रॅमपर्यंतच आपण वापरलं पाहिजे. कारण जास्त मीठ जर आपल्या शरीरामध्ये गेलं तर त्याचाही आपल्याला अपाय होत असतो. म्हणूनच आपल्याला डॉक्टर मंडळी सांगतात की कमी मीठ खा. आणि आपण जे पानात मीठ वाढतो ना ते त्याच्याकरताच असतं. जर एखाद्या पदार्थात कमी मीठ झालं तर थोडंसं आपण ते तोंडी लावणं म्हणून घेऊ शकतो. मीठ जसं चव आपल्या पदार्थाची वाढवतो तसंच मीठ प्रिझर्वेटिव्ह म्हणून पण वापरलं जातं. लोणच्यामध्ये आपण मीठ जास्त घालतो कारण त्यामुळे आपलं लोणचं हे बरेच दिवस टिकतं. त्याशिवाय नॉनव्हेज जे मासे वगैरे खातात ते सुद्धा मिठात ठेवले जातात किंवा जे वाळवणं असतात, आवळा म्हणा किंवा इतर आपण पालेभाज्या वगैरे वाळवतो, कैऱ्या वाळवून ठेवतो, त्यावेळेला मीठ जर लावून ठेवलेलं असेल तर तो पदार्थ बरेच दिवस टिकतो. याशिवाय खडे मिठाचा उपयोग घरातील निगेटिव्हिटी काढण्याकरता पण होतो असं मला जाणकार मंडळींनी सांगितलं. म्हणजे आपल्या बादलीवर पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ घालायचं आणि सगळं घर पुसून काढलं तर निगेटिव्हिटी जाते. अर्थात हे एका दिवसात होत नाही बरं का, रोज आपल्याला हे करावं लागतं. आणखीन खडे मिठाचा उपयोग काय करतो आपण सांगा बरं? हो, अगदी बरोबर आहे. दृष्ट काढण्याकरता सुद्धा आपण मिठाचा उपयोग करतो. म्हणजे मोहरी आणि मीठ घेतो आणि त्याने आपण लहानांची असो मोठ्यांची असो कुणाची आपण दृष्ट काढत असतो. बघा आहे की नाही, मीठ म्हटलं तरी आपल्याला त्याच्यावर किती बोलता आलं की नाही. एवढे मिठांचे प्रकार वेगवेगळे आपण बघितले. मग रोज वापरायचं कुठलं मीठ हा एक प्रश्न पडतो. त्याच्यावर मी आपला स्वतः असा तोडगा काढला की सगळे मीठ वापरायचे. म्हणजे काय की पानात वाढताना पांढरं मीठ घ्यायचं, स्वयंपाकात वापरताना पिंक मीठ वापरायचं किंवा पानात पिंक मीठ घेतलं तर स्वयंपाकाला पांढरं मीठ वापरायचं. चाट मसाला किंवा एखादी कोशिंबीर केली तर त्याच्यावर काळं मीठ किंवा सैंधव मीठ घालायचं. स्वयंपाक जर आपण वांग्याची भाजी किंवा असे काही पदार्थ करणार असू ना त्याच्यात जर खडे मीठ वापरलं तर त्याने त्या भाजीची चव अतिशय सुंदर येते. याशिवाय हुरडा असतो की नाही त्यावेळेला आमच्या गावाकडे हिरवं मीठ करतात. आता हिरवं मीठ कसं केलं जातं माहिती आहे? लसणाची पात आणि खडे मीठ एकत्र वाटलं जातं आणि त्याचा ओलसर गोळा करतात, त्याला हिरवं मीठ म्हणतात. किंवा हा जो गोळा असतो हा वाळवला जातो आणि स्वयंपाकामध्ये त्याचा वापर केला जातो. म्हणजे बघा, आपण काळं मीठ पाहिलं, पांढरं मीठ पाहिलं, हिरवं मीठ पाहिलं, खडे मीठ पाहिलं, किती प्रकारचे मीठ पाहिले, अगदी गुलाबी मीठसुद्धा बघितलं. तसं वरवर बघितलं तर आपल्याला असं वाटतं की मिठामध्ये काय माहिती मिळणार, पण आपल्याला बरीच माहिती मिळाली की नाही. आज चाट केला होता, त्याच्यावर काळं मीठ घातलं, तेव्हा माझ्या मनामध्ये हे सगळे विचार आले की खरंच मिठावर एक 5-6 मिनटं तरी आपण नक्की माहिती देऊ शकू. आणि म्हणून ही मिठाबद्दलची माहिती तुम्हाला मी दिली. आता जीवनात काय किंवा स्वयंपाकात काय, मीठ कमी झालं तर आपला स्वयंपाक किंवा आपलं जीवन काय होतं, आळणी होतं. त्यामुळे मिठाचं प्रमाण हे स्वयंपाकात आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. अशा या मिठाची नक्की काळजी घेतली पाहिजे आणि तुमचं जीवन कधी आळणी होणार नाही, सुख समृद्धी आणि आरोग्याने फुलून निघावं अशी मी देवाजवळ प्रार्थना करते. धन्यवाद.